भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. नमस्कार. हिमालयाचा जो बेस कॅम्प आहे तिथे जाण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं की जर आपण माउंट एव्हरेस्टला नाही जाऊ शकत तर किमान जो एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे त्या बेस कॅम्पपर्यंत तरी आपण जावं असं अनेक तरुणांचं स्वप्न असतं आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. आत्ता माझ्याबरोबर आहेत जान्हवी चिपळूणकर. नमस्कार. चिपळूणकर मॅडम वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे. म्हणजे अनेक तरुणांना सुद्धा जिथे जाताना ते 100 वेळेस विचार करतात. अनेक ट्रेकर्सचं जे स्वप्न असतं हे स्वप्न त्यांनी आपल्या वयाच्या 61व्या वर्षी साकार केलेलं आहे. आणि ह्या वयामध्ये EBC करणं म्हणजे ज्यांनी तो अमिताभचा उंचाई पिक्चर बघितला असेल त्यांना त्याची जाणीव असेल की किती टफ आहे हा सगळा विषय. आणि जान्हवी मॅडमने वयाच्या 61व्या वर्षी तिथपर्यंत जाण्याची मानसिक तयारी केली, शारीरिक तयारी केली आणि त्यातून त्यांनी नुकतंच म्हणजे अगदी 1 महिन्यापूर्वीच त्यांनी EBC केलेला आहे, एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जान्हवी चिपळूणकर मॅडम आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 36 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि ट्रेकिंग ही त्यांची आवड आहे. अनेक चांगले ट्रेक त्यांनी केलेले आहेत. कैलाश मानसरोवर केलेलं आहे, अन्नपूर्णा केलेलं आहे असे. आणि आता त्यांना ग्रेट लेक्स ऑफ हिमालय करायचं आहे. ग्रेट लेक्स ऑफ काश्मीर त्यांना करायचं आहे. तर जान्हवी मॅडम सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. मला YBC ला जाताना सुद्धा मी 10 वेळेस विचार करतो. YBC म्हणजे तुम्ही मला हे विचारलं पाहिजे YBC म्हणजे काय? बेस कॅम्प. YBC ला जाताना सुद्धा आम्ही 10 वेळेस विचार करतो. तुम्ही EBC केलेलं आहे. कधी वाटलं की आपण हा एवढा अवघड ट्रेक करायला पाहिजे आणि ते सुद्धा ह्या वयामध्ये आपण करू शकतो, ही इच्छाशक्ती कधी निर्माण झाली आणि हे तुम्हाला कधी वाटलं की येस आय कॅन डू इट? मुळामध्ये मला ट्रेकिंगची आवड पहिल्यापासूनच होती. निसर्ग, गड किल्ले बघायचे किंवा भटकंती ही आवड पहिल्यापासून होती. त्यामुळे मी ह्याची ट्रेकिंग मधनं सुरुवात झाली माझी. आणि ट्रेकिंग करत असताना असे बरेच आपल्याला लोक भेटतात वेगवेगळे की ज्यांच्याकडे अशी खूप माहिती असते किंवा त्यांनी वेगवेगळे ट्रेक्स केलेले असतात. त्याच्यातनं ही अशी माहिती मिळत राहते आणि त्यावेळेला कुठेतरी मनामध्ये आपल्या ते असतं की हा आपल्याला पण हे पुढे करायचं आहे, हा एखादा ट्रेक वगैरे. पण ते नोकरी करत असताना एवढे मोठे ट्रेक्स जमत नाहीत तेवढे. आता रिटायर्ड नंतर मग मी तो विचार केला आणि 3 वर्ष झाली मला रिटायर्ड होऊन. मी त्याच्यासाठी तयारी करून मग मी EBC ला जायचं ठरवलं. ते लोक जनरली रिटायरमेंट नंतर 4 धाम, काशी प्रयाग, त्याच्यानंतर आणखी हे जे काही तीर्थस्थानं असतात त्याचा विचार करत असतात. आणि तुम्ही रिटायर झाल्यानंतरच तुम्ही हे सगळे भारतातले जे मोठे ट्रेक्स आहेत हे करायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. अशी काय उर्मी होती की हे सगळे तीर्थस्थानं न करता ट्रेक्स करावे? ही आधीपासून आवड होती तुम्हाला? आधीपासून मुळात निसर्गात जायची आवड आहे. आणि हे अशी गर्दीची ठिकाणं जिथे देवळं मंदिरांमध्ये खूप गर्दी असते, लाईन लावून देवाचं दर्शन मिळतं, त्याच्यापेक्षा मला गड किल्ल्यांवरची जी मंदिरं असतात ती जास्त भावतात. तिथे जाऊन शांतपणे बसायला वगैरे आवडतं मनापासून. प्रचंड शांतता असते, खूप शांतता असते.
म्हणजे त्यामुळे मी मोस्टली ही गर्दीची ठिकाणं टाळते आणि अशाच ठिकाणी जाते जास्त. क्या बात आहे. असं कुठलं एखादं आहे का की तुम्ही एखादा ट्रेक केला, तिथे खूप सुंदर मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं? कारण देव हा निसर्गातच आहे ना. म्हणजे असं असं कुठलं आहे का की एखाद्या अशा मंदिरात गेलो आणि तिथे असा डिवाइन अनुभव येतो, असं कधी झालं का तुमच्याबरोबर? म्हणजे सगळ्या गड किल्ल्यांवरती मंदिरं असतातच, बरोबर. देवींची मंदिरं असतातच अगदी बहुतेक बरोबर. सगळे. हं. त्यांना अशी काही ती भव्य मंदिरं नसतात, जस्ट 4 भिंत म्हणजे खांब असतात, त्याच्यावरती पत्र्याचं शेड असते. हं. पण तिथे जी शांतता आणि जे प्रसन्न वाटतं हं. ते ह्या मंदिरांमध्ये वाटत नाही कुठच्याही. ग्रेट. पण ज्यावेळेस तुम्ही आता EBC साठी तयारी सुरू केली, कशा प्रकारची तयारी करावी लागते तिथे जाताना? पहिलं म्हणजे तुमची मानसिक तयारी तर पाहिजेच, की म्हणजे तुम्ही मनातनं मला हा करायचाच आहे ट्रेक, हे आधी ठरवायला लागतं. ते जर असेल तर मग तुमचे त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. मग शारीरिक फिटनेससाठी वॉकिंग करायला पाहिजे रेग्युलर, म्हणजे 5 ते 7 किलोमीटर वगैरे असं. अगदी रोज नाही झालं तरी आठवड्यातनं 2-3 दिवस तरी करायला पाहिजे. वेट घ्यायचं पाठीवरती आणि त्याची तयारी करायची. जिने चढ उतार करायचे आणि प्रॅक्टिससाठी एखाद्या शनिवार रविवार ट्रेक पण करायचे मध्ये मध्ये. म्हणजे मोस्टली होते. दुसरं प्राणायाम करायचा, म्हणजे चेस्ट तुमची क्लिअर पाहिजे. सर्दीचा जर त्रास होत असेल तर त्या दृष्टीने सर्दी होऊ नये म्हणून, मला स्वतःला सर्दीचा त्रास होतो, मी डिसेंबर पासूनच त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली होती. चेस्ट तुमची चोकअप नाही पाहिजे, म्हणजे असं, कारण श्वास घ्यायला मेन तिथे त्रास होतो, तो होता कामा नये. राईट राईट राईट. मग ठाण्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हे करत होता तर मग तुम्ही जवळचे पण काही ट्रेक करत होतात का, की एक आपल्याला EBC ला जायचं आहे? कारण तिकडचं वातावरण खूप ऑड पद्धतीचं असतं. कधी म्हणजे क्षणामध्ये सगळं वातावरण बदलतं, अक्षरशः क्षणामध्ये. म्हणजे मी सिक्कीममध्ये नथुला पासला हे बघितलेलं आहे की एका क्षणामध्ये वातावरण चेंज होऊन जातं पूर्णपणे. अगदी पाऊस कधी पडायला लागतो माहिती नसतं, एक्स्ट्रीम लेवलची थंडी असते. तर हे सगळं फेस करायचं आहे आपल्याला, हे माहिती होतं? हा, म्हणजे इथले हिमालयन ट्रेक्स मी 8-10 झालेले होते माझे. बरोबर. ते शॉर्ट पिरियडचे असतात, म्हणजे 4-5 दिवसाचे असतात, पण त्या क्लायमेटचा अनुभव आहे थोडाफार. आणि मग तसाच सिमिलर पण थोडा एक्स्ट्रीम साईडला, इकडे हाय अल्टिट्यूडला येतातच अनुभव. एक्स्ट्रीम साईडला तुम्ही म्हणता म्हणजे काय एक्स्ट्रीम काय असतं म्हणजे आता त्याच्यामध्ये? इथे टेम्परेचर आपल्याकडे जर 10-12 वगैरे असेल तर तिकडे -18 वगैरे होतं. -18? बापरे. आणि थंड हवा पण, म्हणजे वारे खूप थंड, वारे खूप बोचरा वारा असतो. पूर्ण आपलं कव्हरच करायला लागतं, हात वगैरे असे बधीर होतात जर ग्लोव्ज नसतील वगैरे. ती सगळी तयारी लागतेच. उंचाई पिक्चर बघितलं होतं मी तिकडे जायच्या आधी? नाही बघितलं? नाही. अच्छा, कारण तो त्याच्यावरच होता ना. आता बघीन. मी तो आता एक जस्ट एव्हरेस्ट नावाचा मूव्ही बघितला होता आणि त्या मूव्ही मध्ये प्रचंड भारी मूव्ही आहे तो, संपूर्ण जगभरात गाजलेला पिक्चर आहे. आणि हे असं बघितलं की आम्हाला असं वाटायला लागतं, अरे बाबा, दिस इज नॉट अवर केक. नाही, एव्हरेस्ट शिखर चढणं तो अजूनच वेगळा आहे. त्याला खूप एक्स्ट्रीम सराव आणि ताकद पाहिजे. ते आपलं काम नाही. बेस पर्यंत जाऊ शकतो पण बेस पण खूपच चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग आहे. किती अल्टिट्यूड आहे साधारणपणे? किती उंच आहे? 17,500 फूट होतं. 17,500 फूट. काय ज्यावेळेस ते ऍक्च्युली तुम्ही चढायला सुरुवात केली, काही अडचणी आल्या होत्या का? हा, येतात ना. म्हणजे ते 6 दिवसाचा तो पॅच असतो चढायचा पूर्ण. त्यातला फर्स्ट डे असतो तो नॉर्मल डिसेंड असतो, म्हणजे लुकला जरा थोडा हाईटला आहे, आणि तिथून पहिला आहे फाकडिंगला स्टे असतो, तो उताराचा असतो. एक्झॅक्टली ही ठाण्यापासून ही टूर सुरू कशी होती जरा सांगा ना. ठाण्यापासून सुरुवात केली तर इथून एअरपोर्ट, बॉम्बे एअरपोर्टला, तिथून काठमांडू. काठमांडूला 1 दिवसाचा स्टे करून रात्री आम्ही 1च्या दरम्यान निघालो. तिथे आम्ही आमच्या बॅगा डिसमेंटल केल्या. एक ट्रेकिंगची बॅग पाठीवर 5 किलो वजनाची, आणि दुसरी डफल बॅग असते त्याच्यात 10 किलोच. त्याच्यावर वजन वगैरे झालं तर लुकला फ्लाईटला प्रॉब्लेम येतो, म्हणजे ते अलाउ नसतं. तसं डिवाइड केलं. हा,
बरोबर. 18 सीटच असतं ते. करेक्ट. आणि मग बाय रोड आम्ही रात्री 1 वाजता निघून तिकडे 6:30-7 पोहोचलो. रामेछाप म्हणून एअरपोर्ट आहे तिकडे. आणि मग तिथून लुकलाला फ्लाईट होतं. ओके. पण तिथे म्हणजे हाय अल्टिट्यूडला किंवा हिमालय साईडला हवामान खूप म्हणजे मोठा रोल करतं त्याच्यामध्ये. तर ते लुकलाच्या इथे हवामान खराब होतं म्हणून आमचं फ्लाईट उडलंच नाही. एक दिवस आमचा रामेछाप मध्येच गेला. तुम्हाला एक्स्ट्रा दिवस ठेवावे लागतात तिथे. हा, दोन्ही वेळेला प्रॉब्लेम आला लुकलाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही परत गेलो. मग तेव्हा आमचं फ्लाईट उडलं ते. ओके. मग लुकलाला पोहोचल्यानंतर मग बाकी हर्डल्स नाहीत काही. मग तुम्हाला चालणं तुमचं सुरू होतं तिथून. पूर्णपणे तिथून चालणं चालू होतं. काय किती टप्प्यांमध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचता म्हणजे किती दिवस लागतात? 6 दिवस लागले. 6 दिवस. 68 किलोमीटर होतात जाताना लुकलापासून बेस कॅम्प. EBC पर्यंत. ओके. 68 किलोमीटरचा आहे. आणि हा कसा रस्ता आहे पूर्ण? म्हणजे एक डोंगर चढायचा उतरायचा, चढायचा उतरायचा. मध्ये थोडस सपाटी म्हणजे डोंगराचे कर्ज असतात ते मधल्या ह्याच्यातनं थोडाफार सरळ म्हणता येईल आपण त्याला. पण मोठे मोठे जे डोंगर आहेत ते चढायला 2-3 ठिकाणी. नामचे बाजारच्या आधी एक येतो, एक टेंगबोचेच्या आधी एक येतो, एक टुकलाच्या इथे. तो तर 80 डिग्रीचा असा आहे पूर्ण. हे 2-3 खूपच स्टिफ चढायचे आहेत. पण मग हळूहळू चढायचं. तब्येत तिथे म्हणजे फास्ट चढायचं नाहीच. तुम्ही फास्ट चढलात की तुम्हाला प्रॉब्लेमच येणार. बरोबर. स्लो चढलात की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत. व्यवस्थित जाऊ शकतात. ओके ओके. काय काय अनुभव होते तुमचे? कारण हे अशा ठिकाणी गेल्यानं खूप चांगले अनुभव येतात. खूप अशा गोष्टी बघायला मिळतात की ज्या आपल्याला नॉर्मल लाईफमध्ये कधीच बघायला मिळू शकत नाहीत. असे काय एक्सपिरियन्सेस होते तुमचे? सुरुवातीला खूप छान निसर्ग सौंदर्य असतं. अगदी लँडस्केप छान दिसतात. आपले फोटो जे आपण बघतो तसे असतात सगळीकडे. आणि मग जसं जसं वर वर जातो एक ट्री लाईन असते. म्हणजे साधारण 12,000 फुटावरती ट्री लाईन संपते. त्याच्यानंतर मग सगळं असं उजाड, बारीक बारीक झुडपं, गवत आणि मोस्टली मग दगड धोंडेने असंच असतं. पण हवा एकदम थंड असते. म्हणजे ऊन प्रखर असतं पण ते जाणवत नाही तुम्हाला. म्हणजे खूप थंड हवा असते. त्या मोकळं असतं सगळं ना, त्यामुळे जोराजोराचे वारे वाहत असतात. ते जरा फेस करायला त्रास होतो त्याचा. म्हणजे पूर्ण म्हणजे डोळ्यांना गॉगल पूर्ण बॉडी कव्हर करून टाकायला लागते. बरेच लेअर्स वगैरे तुम्ही तिथे हे करत असतात. -18 होतं ना टेम्परेचर. आणि त्याने आम्हाला एक जॅकेट दिलं होतं तिथे -20 वाला. तरी सुद्धा म्हणजे आत माझी 2 जॅकेट, त्याच्या आतमध्ये 2-3 लेअर थर्मल असं घालून. मग कारण आपल्याला तेवढी सवय नसते थंडीची. मुंबईत तर काय साधा स्वेटर पण नाही वापरत आपण. करेक्ट करेक्ट. बरोबर. किती लोक होते तुमच्याबरोबर? आम्ही 10 जणांचा ग्रुप होता. ओके. लेडीज स्पेशल वगैरे काहीतरी होतं असं तुम्ही मला सांगितलं? म्हणजे जास्त लेडीज. हल्ली बहुतेक सगळीकडे लेडीज जास्त असतात. हो का? हे नवीनच ट्रेंड मी ऐकलेली आहे काहीतरी. का बरं असं होतंय काय माहिती आता. म्हणजे घरातनं आता 40च्या पुढच्या वगैरे बाहेर पडायला लागलेत. ट्रेक्स वगैरे करायला लागलेत आता. गुड गुड. तुम्ही कुठल्या संस्थेबरोबर गेलो होतात ना? मी पुण्यामधली एक जी ट्राईब म्हणून संस्था आहे त्यांच्याबरोबर गेले होते. कारण मला इथून मिळत नव्हते कोणी असे जाणारे, समजलेच नाहीत मला. त्यांचा मला एक रील मध्ये दिसलं. मग मी त्यांना अप्रोच झाले होते. आपण जसं हाय अल्टिट्यूडला जायला लागतो हवा विरळ होत जाते आणि मग ऍक्च्युली खरा आपला जो संघर्ष होतो निसर्गाशी तो तिथे सुरू होतो. म्हणजे आय थिंक नथुला पास 14,000 फुटांवर वगैरे आहे. तिथे आम्ही गेलो होतो त्यावेळेस तिथेच हवा प्रचंड विरळ झाली होती. आणि हे तुम्ही 14,000 फुटांपर्यंत गेला होतात. काय कशा प्रकारचं त्रास होतो? काही म्हणजे श्वास घ्यायला वगैरे थोडासा, म्हणजे तुम्ही पावलं थोडं चाललात तरी तुम्हाला दम लागू शकतो. श्वास घ्यायला असं धाप लागते, डोकं दुखू शकतं. म्हणजे माझं थोडस एकदा झाला थोडासा. पण पाणी पित राहायला पाहिजे आपण. म्हणजे मग ते माझ्या लक्षात आलं पाणी प्यायलं गेलं नाही जास्त. पाणी पिल्यानंतर मग थांबलं ते तसं. किंवा मळमळतं
व्हॉमिटिंगची हे होते, हे असे होऊ शकतात. त्याच्यासाठी तुमचं जेवण खाण वगैरे पण व्यवस्थित पाहिजे. माझ्या मते तुम्ही सगळं इथून जेवण घेऊन गेलो होतं, हो. ते जरा सांगा, इंटरेस्टिंग आहे खूप. तिकडे म्हणजे आम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर त्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होता, पण दुपारचा लंच त्याने तुम्हीच घ्यायचा असं सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही चालताय ते मागे पुढे होऊ शकतात ना लोक स्पीड वरून वगैरे असं, तर मग ज्याला कुठे भूक लागेल त्यांनी तिथे खावं असं त्यांनी ठेवलं. मग नेपाळमध्ये सगळीकडे तिकडे फर्स्ट कॅम्प पासून जसं वर जातो तसं तसं कॉस्ट वाढत जाते सगळ्याच गोष्टीची. म्हणजे ती पाण्याची बाटली सुद्धा महाग होत जाते. मग मी म्हणजे असं इथून ठरवलं की आपल्या ज्या पुरणपोळी, तेलपोळी, गुळपोळी वगैरे जे असतात ते घेऊन गेलो आपण, तर आपण बऱ्यापैकी दुपारचा आपण खाऊ शकतो. मग मी ते सगळं पॅकेट्स करून नेलेली आणि एक शेक बनवून नेला होता, प्रोटीन शेक सारखं. म्हणजे सत्तूचं पीठ, मिल्क पावडर आणि खारीक पावडर असं ते मिक्स करून त्याचे पाऊच नेले होते. मग ते पाण्यात मिक्स करून पोळी खाऊन झाली की ते खायचं प्यायचं. म्हणजे दुपारचं जेवण माझं त्याच्यात व्यवस्थित झालं. म्हणजे 10 दिवस मध्ये व्यवस्थित निघाले. शेवटचे 1-2 दिवस मग मी तिथलं घेतलं. बरोबर. हे सगळं करत असताना कुटुंबाचं जे पाठबळ असतं ते खूप महत्वाचं असतं. त्यावेळेस तुम्ही ठरवलं की मला EBC ला जायचं आहे, तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? कुटुंबाचा म्हणजे पहिल्यापासून सपोर्ट तर होताच. म्हणजे मी ट्रेक सुरुवात केली तेव्हापासून सगळ्यांचा सपोर्ट होता. आणि आता हा जो EBC वगैरे केला वगैरे ते म्हणजे तब्येत सांभाळ आणि कर, तुला काय करायचं ते असं. तुमच्या जावयाने भारी प्रतिक्रिया दिली होती. एनिवे, लेट्स नॉट गो इनटू दॅट. असं असतं ना की प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी देऊन जात असतो, निसर्ग आपल्याला काहीतरी देऊन जात असतो, अनुभव देऊन जात असतो. कुठला असा सर्वोच्च क्षण होता? ऑफकोर्स तिथे तुम्ही पोहोचल्यानंतर तर तो तर आहेच, EBC समिट झाल्याचा आनंद. एक्झॅक्टली. काय वाटलं होतं त्यावेळेस तिथे पोहोचल्यानंतर? एकदम भरून आलं. म्हणजे तुमच्या डोळ्यातच म्हणजे असं हे झालं, काही बोलताच येणार. म्हणजे आपण एवढ्या दिवसापासून जे प्रयत्न करतोय ते सक्सेस झाला, ही अचिव्हमेंटच खूप होती. करेक्ट आहे. आणि दुसरा ते लुकलाचं जे फ्लाईट आहे, आपण फ्लाईट मधून खिडकीमध्ये म्हणजे जागा पकडायचा हे घ्यायचा आपला, आणि खालती मस्त आपण डोंगरदरांच्या असं वरून पक्षासारखं असं सगळं बघत बघत तो एक भारी अनुभव असतो. क्या बात आहे. पण एखाद्या ट्रेक मध्ये आता अदर दॅन समिट तुम्हाला असं काहीतरी अनुभव होता का की तो आयुष्यभर लक्षात राहील? अदर दॅन समिट म्हणजे 2 वेळेला रात्रीचा स्नोफॉल झालेला आम्हाला. म्हणजे आता एवढं दमल्यानंतर तर झोप लागलीच. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा एकदम चीन ट्रान्सफर होता, सगळीकडे पांढरं पांढरं झालेलं होतं. आणि थंडी म्हणजे आधी आपण ह्याच्यात स्लीपिंग बॅग ने ह्याच्यात असतो त्यामुळे ती जाणवत नाही. बाहेर आल्यानंतर एकदम प्रचंड थंडी. म्हणजे तिथलं जे लाईफ आहे लोकांचं ते किती हार्ड असेल. लोक राहतात तिथे? हा, म्हणजे आता तर ह्या सीझनला तर राहतातच ना, त्यांचं सगळं हे त्याच्यावरतीच आहे ना, इकॉनॉमी ट्रेकिंगच्या आणि याच्यावरतीच आहे तिथल्या लोकांचे सगळे. असं म्हटलं जातं ना की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो, आणि ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने फिरायला लागतो, जगाचा अनुभव घ्यायला लागतो, निसर्गाच्या जवळ जातो, त्यावेळेस निसर्ग खूप काही शिकवत असतो. EBC केल्यानंतर म्हणजे अनेकांचं म्हणजे स्वप्न असतं की मला ते करायचं आहे. हे पूर्ण केल्यानंतर आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन काय तुमचा, काही बदलला का? म्हणजे आता एक थोडासा अजून कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे फिटनेस जर मी ठेवला असाच, मी अजून खूप काही माझ्या मनात आहे ते करू शकते. काय करायचंय? अजून भरपूर ट्रेक्स आहेत. कुठले कुठले? भरपूर आहेत. आउट ऑफ इंडिया पण आहेत, इंडियातले पण आहेत. अजून हळूहळू जमवायचे. तुम्ही ना अनेक महिलांसाठीच नाही, महिलांसाठी का पुरुषांसाठी सुद्धा तुम्ही ऍक्च्युअली रोल मॉडेल असू शकतात. कारण
मी जसं मगाशी म्हटलं त्या पद्धतीने वयाच्या 60 नंतर माणूस त्या सगळ्या गोष्टी अशा थोड्याशा लिजर लाईफ तो बघत असतो. तुम्ही टफ गोष्टींकडे जात आहात. महिलांना काय सांगाल, ज्या महिला आता महिलांनी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं कितपत गरजेचं आहे, त्यांनी कशा पद्धतीने फिट राहिलं पाहिजे, तुम्ही कशा पद्धतीने फिट राहतात? कारण मॅडम कोठिंबे म्हणून कर्जत जवळ गाव आहे, तिथे एकट्या राहतात आणि तिथे त्यांनी स्वतःचा मस्तपैकी त्या स्वतःची बाग फुलवलेली आहे. त्या पूर्ण फार्म हाऊसची संपूर्ण देखभाल त्या करत असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण त्या झाडांबरोबरच असतात त्यांच्या. तर ही जी लाईफस्टाईल आहे, काय सांगाल तुम्ही महिलांना? तुमचा आहार योग्य पाहिजे आणि झोप, रात्रीची झोप चांगली घेतली पाहिजे, दुपारची नाही, रात्रीची. आणि व्यायाम तर पाहिजेच थोडाफार. ते जर 3 गोष्टी केल्यात तर तुम्ही फिट राहू शकता. करेक्ट आहे. आणि फिटनेस असेल तर तुम्हाला जे कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. काय काय मार्गदर्शन कराल ज्या महिलांना, अनेक महिलांच्या मनामध्ये ही इच्छा असते पण आपण करू शकू की नाही करू शकू, इथपासून त्या गोष्टी सुरू होतात. छोट्या छोट्या ट्रेक्स पासून सुरुवात करायची, मग येतो कॉन्फिडन्स. राईट. तुम्ही पण सगळे छोटे छोटे ट्रेक्स केले होते सुरुवातीला? ओके. पुढचं काय आहे, पुढचा प्लॅन काय आहे? पुढचा आता तेच आउट ऑफ इंडिया आणि इंडियातले जे राहिलेले आहेत. कुठले राहिले? माझे आता तो काश्मीर ग्रेट लेक्स राहिले, इकडे सिक्कीम साइडचे राहिलेत काही ट्रेक्स, ते करायचे. इव्हन नेपाळमध्ये सुद्धा अजून खूप ट्रेक्स आहेत. आता तुम्हाला हेच आवडायला लागले ना? म्हणजे अक्षरशः म्हणजे निसर्गामध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तो जो डिवाइन एक्सपिरियन्स असतो, तो एक्सपिरियन्सच माणसाला काहीच्या काही बनवून टाकतो. म्हणजे एक ऊर्जा घेऊनच येतो आपण तिकडे गेलो की. करेक्ट आहे. जाता काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना, विशेषतः महिलांना काय सांगाल, काय त्यांनी काय करायला पाहिजे? आणि तुमची आवड काय आहे ते आधी ओळखा, त्या आवडीनुसार त्याच्यासाठी प्रयत्न करा. आवड असेल तर सवड काढायलाच पाहिजे, होतं मग सगळं. या होत्या जान्हवी चिपळूणकर मॅडम. वयाच्या 61व्या वर्षी त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प केलेला आहे आणि याच्या पुढेही अनेक असे ट्रेक्स आहेत की जे त्यांना खुणवत आहेत. खूप कमी बोलतात त्या, कारण त्या इंटरव्ह्यूसाठी सुरुवातीला नाहीच म्हणत होत्या, पण त्यांची मुलगी सारिका ही माझी चांगली मैत्रीण आहे. आम्हीच त्यांना हे केलं की तुमचा हा इंटरव्ह्यू कदाचित अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल, कारण वयाच्या 61व्या वर्षी EBC करणं हे त्यांनाच माहिती आहे की EBC काय असू शकतं. आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.